आमदारांना तुम्ही काही सांगणार असलं, कारण एकूण जर गेल्या 3 आठवड्यातला कारभार बघितला, जे काही कामकाज बघितलं, विरोधी पक्ष, कारण आता विरोधी पक्षाच्या हातात मोठा मुद्दा सापडला. मुद्दा मोठा आहेच, पण तो मुद्दा सत्ताधारी आमदारांच्या बरोबर संबंधित आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी, जसं आता आमचे अनिल परब आहेत, आणखीन अंबादास दानवे बसलेले आहेत, आणखीन सगळे आमदार आहेत, सुनील आहेत, विलास पोतनीस होते, या सर्वांनी वेळोवेळी अगदी पुराव्यानिशी काही प्रकरणं बाहेर काढलीच ना. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अगदी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या. तरी देखील त्याच्यावरती, म्हणून मी, तुमच्या लक्षात असेल की गेल्या अधिवेशनात प्रेसशी बोलताना बोललो होतो की एक पांघरुण मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी काढलं पाहिजे, की सगळ्यांच्या पापावरती पांघरुण घालणं आणि ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवावं. ठीक आहे, मला असं वाटतं याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. नाही, असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदू बाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अगदी ओम फट स्वाहापासून सगळ्यांवर. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्र्यांमध्ये, सत्ताधारी मंत्र्यांमध्ये मारामारी झाली. कशा प्रकारे तिकडे सदस्य आरोप लावलाय की पोलिसांनी देसाईंना कॅबिनेट मंत्री असून सुद्धा शंभूराज देसाईंना पोलिसांनी जे आहे त्यांना खेचून बाहेर काढलं. आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते. सगळ्यांना धन्यवाद देतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.